अनेक ठिकाणी उभ्या राहिलेल्या मशिदी अधिकृत असतीलच असं नाही। नवी मुंबईतील महानगरपालिकेनं अनधिकृत मशिदीच्या विरोधात अतिक्रमण विरोधाची कारवाई सुरू केलेली आहे। या निमित्तानं जेसीबीच्या माध्यमातून बांधलेलं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं। दफनभूमी म्हणून मागितलेल्या भूखंडावर ही मशीद उभारण्यात आली होती। नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील वहाळ ग्रामपंचायतीतर्फे दफनभूमीसाठी देण्यात आलेल्या भूखंडावर ही मशीद बेकायदेशीरपणे उभारण्यात आली होती। न्यायालयात या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली। न्यायालयानं संबंधित बांधकाम तोडण्याचे आदेश दिले असता सिडकोनं त्याची अंमलबजावणी केली आहे। पूर्वी ग्रामपंचायत वाचं कब्रस्तान होतं। त्या कब्रस्तानवर या लोकांनी अतिक्रमण करून तिचं मशिदीमध्ये रूपांतर केलं होतं आणि म्हणून याच्याविरुद्ध आम्ही सकळ हिंदू समाजाच्या वतीनं एक मोठं आंदोलन 2024 साली आम्ही उभं केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत वहाळ आणि स्वतः मी राजेंद्र माधव पाटील आम्ही रिट पिटिशन हायकोर्टात दाखल केली होती की इलिगल स्ट्रक्चर डेमोलिश करावं। आता सिडकोच्या अधिकाऱ्यांचं आणि पोलीस प्रशासनाचं मी मनापासून आभार मानेन की त्यांनी योग्य ती कारवाई केली, परंतु अशा प्रकारचं बांधकाम परत तिथं होऊ नये म्हणून सिडको आणि पोलिसांनी खबरदारी घ्यावी अशी आमची विनंती आहे।